नमस्कार मंडळी. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील ट्विस्टमध्ये आपण बघणार आहोत. पोलिसांनी प्रतापला अटक केलेली असते, त्यामुळे घरातलं वातावरण खूपच बिघडलेलं असतं, जे ते टेन्शनमध्येच असतं. घरातील सर्वजण रडत असतात, तर सायली अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सर, तुम्ही काहीही करा, परंतु बाबांना सोडवून आणा. अर्जुन सायलीला सांगत असतो की सायली, तुम्ही काळजी करू नका, मी बघतो मला काय करता येईल ते. पूर्ण आजीचे सुद्धा अश्रू थांबत नसतात, कारण आज तिच्या डोळ्यासमोर तिच्या मुलाला अटक झालेली असते आणि तिचं घर पूर्णपणे आज विखुरलेलं असतं, त्यामुळे पूर्ण आजी खूप हर्ट झालेली असते. ते साक्षी आणि महिपतचं बोलणं चाललेलं असतं. महिपत साक्षीला म्हणत असतो की साक्षी, काहीही झालं तरी त्या प्रतापला बेल मिळता कामा नये. आपण फायनान्सर आहोत, आता हे सगळ्यांना कळणार आहे आणि आपण फायनान्सर आहोत अशीच आपली ओळख पुढे जाणार आहे. आता प्रतापला आपण फायनान्सर आहोत असं म्हणून आपण त्याला मदत तर करायची, परंतु त्याच वेळी त्याच्या पाठीत वार सुद्धा करायचे. आपण फक्त त्याला असं दाखवायचं की आपण त्याच्या सोबत आहोत, परंतु आपण त्याच्या सोबत नसणार आहोत. किल्लेदारला आपल्याला ही गोष्ट पटवून द्यायची आहे की कशा प्रकारे आपण या सगळ्यामध्ये पडलोय, आपण यामध्ये गुरफटलोय आणि आपल्याला कशा प्रकारे फसवलं गेलंय. प्रतापने कशा प्रकारे आम्हाला धोका दिलाय आणि ह्या प्रतापमुळे आता आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण झालाय. हे आता चित्र आपल्याला किल्लेदार समोर उभं करायचंय. पण आपण त्याच्या गाडीमध्ये नार्कोटिक्स टाकलंय हे मात्र कोणाला कळता कामा नये. अर्जुन आता तिथे आलेला असतो आणि अर्जुनने ह्या दोघांचंही बोलणं ऐकलेलं असतं. अर्जुनच्या पायाखालची जमीनच सरकते आणि अर्जुन आता साक्षी आणि मैपतला म्हणतो की खबरदार खबरदार, जर तुम्ही असा विचार जरी केलात तर. आणि अर्जुन आता मैपतची कॉलर पकडतो आणि म्हणतो की मी सगळं ऐकलंय. तर मैपत अर्जुनला म्हणत असतो की काय केलंय मी आणि तू माझी कॉलर का पकडली आहे, सोड मला. तेव्हा अर्जुन मैपतला म्हणतो की मी माझ्या कानांनी सगळं काही ऐकलंय. मैपतचा गळाच आता अर्जुनने आवडलेला असतो आणि सोडतच नसतो. आता मैपत मात्र फक्त डोळे पांढरे करायचा थांबलेला असतो. साक्षी अर्जुनला म्हणत असते की अर्जुन सोड त्यांना. साक्षी अर्जुनला विनंती करत असते की प्लीज प्लीज माझ्या अण्णांना सोड, परंतु अर्जुन आता ऐकायलाच तयार नसतो. अर्जुनने इतका जोराचा मैपतचा गळा पकडलेला असतो की मैपतचा आता थोड्याच वेळात जीवही जाणार असतो. तर साक्षीला मात्र पडलेलं हे फक्त एक स्वप्न असतं. खरं तर प्रत्यक्षात असं काहीही झालेलं नसतं. अर्जुनला अजून या घटनेबद्दल काहीही खुलासा झालेला नसतो, त्याला काही समजलेलंही नसतं. तर साक्षीचं फक्त एक स्वप्न असतं आणि साक्षीला भीती वाटत असते की हे स्वप्न खरं होतं की काय. तर इकडे अर्जुनला कॉल आलेला असतो आणि अर्जुनच्या खबरीने अर्जुनला खबर दिलेली असते की तुमच्याच कंपनीतील माणसं फितूर आहेत आणि त्याच्या डिटेक्टिव्हने त्याला हे देखील सांगितलेलं असतं की तुमच्या फार्मास्युटिकल कंपनीमधील 2 माणसं फितूर आहेत. आता डिटेक्टिव्हने सांगितल्याप्रमाणे अर्जुनही आता विचार करायला लागतो की नक्की हे 2 माणसं आहेत तरी कोण. आणि अर्जुन आता त्या 2 माणसांचा शोध घ्यायला लागतो. अर्जुनने त्या माणसांना शोधलेलंही असतं आणि त्या माणसाकडून आता अर्जुनला समजतं की त्या 2 माणसांनी मैपत शिकरेची भेट घेतली होती आणि अर्जुनला आता हळूहळू गोष्टींचा उलगडा व्हायला लागतो. तर चैतन्य अर्जुनकडे आलेला असतो. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, मला काकांबद्दल सगळं काही समजलंय आणि मला फार वाईट वाटलं असं झालं तर अर्जुन मात्र चैतन्यशी बोलत नसतो आणि म्हणत असतो की मी जर तुझ्याशी ह्या केसबद्दल बोललो ना तर मला माहिती आहे नेहमीप्रमाणे काही तुझा माझ्यावर विश्वास बसणार नाही. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन, तू असं का समजतोय, काहीही झालं तरी मी काकांसाठी काहीही करायला तयार आहे. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. ह्या प्रकरणामध्ये मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. शेवटी काका सुद्धा मला वडिलांसारखेच आहेत ना. अर्जुन विचारतो की मी जे सांगतोय ते ऐकण्याचं धैर्य तरी तुझ्यामध्ये आहे का पहिल्यांदा. आणि आता मी जे काही सांगतोय ते जर तू ऐकलंस तरच मी ठरवेल की तू माझं ऐकशील की नाही ऐकणार आणि तू माझी मदत करण्यासाठी पात्र आहे की नाही. अर्जुन चैतन्यला घडलेला प्रकार सांगतो आणि कशा प्रकारे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये मैपतचे 2 फितूर होते आणि कशा प्रकारे ते लोक मैपतला माहिती पुरवत होते, ही गोष्ट आता अर्जुनने सांगितलेली असते. आणि हा सगळा खेळ जो आहे तो मैपतने रचलेला आहे आणि मैपतनेच बाबांना अडकवलंय. ही गोष्ट जेव्हा अर्जुन चैतन्यला सांगतो तेव्हा चैतन्यला मात्र ते खरं पटत नाही. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अरे अर्जुन, तू काय बोलतोयस, बाबांना अटक झाली ही गोष्ट सुद्धा मला अण्णांनीच सांगितलंय आणि साक्षी तर मला एवढं पण म्हणत होती की त्यांना अटक नाही होऊ शकत कारण ते खूप प्रामाणिक आहेत. साक्षी सुद्धा काकांबद्दल चांगलं बोलत होती. आणि अर्जुन, तुझ्या मनात जर एकदा राग बसला ना, तू त्या माणसाबद्दल पूर्णपणे विरुद्धच विचार करायला लागतोस. अर्जुन चैतन्याला म्हणतो की मी
तुला म्हटलं होतं ना की मी जे काही सांगेल ते तुला पटणार नाही, त्यामुळे आता इथून पुढे मी न बोललेलंच बरं. तेव्हा चैतन्य म्हणतो की अर्जुन हे बघ, मला काहीही करून काकांची मदत करायची आहे आणि मला काकांना पुन्हा सोडवून आणायचंय. त्यामुळे आता काकांची मदत करण्यासाठी तू जे म्हणतोयस तुझ्याकडे जे पुरावे आहेत ते तू मला दाखव, आणि ते पुरावे बघितल्यानंतर मी तुझी मदत करायची की नाही ते ठरवतो. आणि मग अर्जुन आता चैतन्यला ते मैपतचे जे 2 माणसं असतात जे फार्मास्युटिकल कंपनीमध्ये काम करत असतात त्या 2 लोकांचं स्टेटमेंट दाखवतो. आणि त्या स्टेटमेंटमध्ये त्या दोन्हीही माणसांनी सांगितलेलं असतं की कशा प्रकारे मैपत शिकरेने आमच्या कुटुंबाला किडनॅप केलं होतं आणि जर आम्ही हे काम केलं नाही तर ते आमच्या कुटुंबाला मारणार होते, त्यामुळे आम्हाला हे काम जबरदस्तीने त्यांनी आमच्याकडनं करून घेतलं आणि ते जे नार्कोटिक आहे ते सुद्धा आम्हीच त्या ट्रकमध्ये ठेवलं होतं आणि त्याच्या पावत्या सुद्धा आहे आमच्याकडे. तर अर्जुनने इतकं सांगितलेलं असतं तरी सुद्धा चैतन्य डगमगत असतो अर्जुनवर विश्वास ठेवायला. अर्जुनला तो म्हणतो की अर्जुन, तू सांगतोय म्हणून मी या गोष्टीवर विश्वास नाही ठेवणार, परंतु मी त्याच घरात राहतोय तर मी या गोष्टीची एकदा शहानिशा नक्कीच करेल. अर्जुन चैतन्यला म्हणतो की तू विश्वास ठेव नाही तर नको ठेवू, कारण मी माझ्या बाबांना सोडवण्यासाठी समर्थ आहे. चैतन्य अर्जुनला म्हणत असतो की अर्जुन, मी तुझ्याशी बोलायला आलोय तरी सुद्धा तुझा राग काय माझ्यावरचा कमी होणार नाही ना. तू तर मात्र तुझंच खरं करण्यामध्ये बिझी असतोस नेहमी, परंतु शेवटी साक्षीवर त्याचं प्रेम असतं, त्यामुळे साक्षी आणि मैपत हे कशा प्रकारे चांगले माणसं आहेत हे अर्जुन समोर त्याला आणायचं असतं, जेणेकरून त्याला असं वाटत असतं की अर्जुन समोर यांचा चांगुलपणा मी जर ठेवला तर अर्जुन ह्या दोघांनाही माफ करेल आणि पुन्हा पहिल्यासारखं सगळं काही सुरळीतपणे चालेल. इकडे चैतन्य हा मैपत आणि साक्षीला भेटलेला असतो आणि तो समजावून सांगत असतो की ह्या फायनान्सच्या केसमध्ये तुम्हालाही खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. शेवटी तुम्ही 20 कोटींचं फायनान्स केलंय प्रताप काकांना. तेव्हा मैपत म्हणतो की 20 कोटी नाही 200 कोटी. हे ऐकून चैतन्याला मोठा धक्का बसतो आणि आता 200 कोटींचं कर्ज, त्यातल्या त्यात नार्कोटिक्स जमा केले म्हटल्यावर पुन्हा आता चेकिंग वगैरे होणार आणि त्या औषधांचेही काही पैसे मिळणार नाही आणि वरून सुभेदारांच्या कुटुंबाची होणारी बदनामी, या सगळ्या गोष्टी आता चैतन्याला दिसू लागतात. तर चैतन्याला आता ही जाणीव असते की आजपर्यंत आपण एवढं मोठं झालंय ते फक्त सुभेदार कुटुंबामुळे झालंय आणि आता सुभेदार कुटुंबाकडे पाठ फिरवून तर आपल्याला चालणार नाही, आपल्याला त्यांना या संकटातून वाचवायला हवं असं आता चैतन्याने निर्णय घेतलेला असतो आणि त्यासाठी जे काही करावं लागेल आता त्यासाठी तो प्रयत्न करणार असतो. अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्य आता मैपत आणि साक्षीवर लक्ष ठेवायला लागतो, परंतु मैपत आणि साक्षी यांना मात्र त्याची खबरही नसते. मैपत आणि साक्षी दोघंही निर्धास्तपणे एके दिवशी बोलत असतात आणि त्यांचं हे बोलणं मात्र त्यावेळी चैतन्य ऐकत असतो. मैपत साक्षीला म्हणत असतो की प्लॅन ए तर आपण पार केलाय, म्हणजे नार्कोटिक्स गाडीमध्ये तर ठेवलेत, आता प्लॅन बी आपल्याला वर्क करायचा आहे आणि प्लॅन बी प्रमाणे आपल्याला फ्रॉडची आता केस करायची प्रतापवर. प्रतापला आता एका केसमधून जरी त्याची सुटका झाली तरी फ्रॉडच्या केसमधून त्याची सुटका होणार नाही आणि कोणत्या ना कोणत्या केसमधून तो नक्कीच जेलमध्ये राहणार आणि यासाठी आपण त्याच्याकडे आता 200 कोटीची मागणी करणार आहोत. तर ही सगळी गोष्ट ऐकून आता चैतन्य पूर्णपणे हादरलेला असतो आणि चैतन्य समोर साक्षी आणि मैपतचा चेहरा आलेला असतो. चैतन्य मात्र आता पूर्णपणे पेटलेला असतो. तर चैतन्य आता साक्षी आणि मैपतचा प्लॅन बी तर मोडूनच काढणार असतो, परंतु प्लॅन ए मध्ये प्रताप काकांना कसं सावरायचं, त्यांची निर्दोष कशी सुटका करायची असा तो विचार करत असतो आणि अर्जुनला आता तो शरण जाणार असतो आणि अर्जुनला सगळा प्रकारही सांगणार असतो. अर्जुनच्या साईडने उभं राहून आता तो साक्षी आणि मैपतला धडा शिकवणार असतो. तर मित्रांनो, तुम्हाला हा भाग कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.